तर JNPTमध्ये सेस प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्यामुळे तब्बल 1.5 लाख कोकणवासियांना नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याने कोकणवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर स्थानिक रहिवाशांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी महाराष्ट्रातील शिवरायांच्या धर्तीवरती मोदींनी विकास कामाची सुरुवात केली असंच आपण बोलू शकतो। अच्छे दिन आलेत असंच उरणवासियांची एक संकल्पना साकार झाली असं वाटतं। आपल्यावर उरणवासी जिथे मोदीजींनी विकास कामाची सुरुवात केली आहे, अनेक प्रकल्पांची सुरुवात केलेली आहे। आपल्यावर उरणकर त्यांच्याकडून जाणून घ्या हे रहिवाशांना काय वाटतं, किती महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आज केलेल्या आहेत। जे भाषण केले आहे विकास कामावरती आणि विकास कामाची सांगितलेली आहेत त्याने तुम्ही संतुष्ट आहात? काय वाटतं? मोदींचे तर आम्ही सपोर्टर आहोतच। मोदी हे आमच्या सगळ्यांचे प्रिय आहेत आणि ते इथं आलेत आणि त्यांनी आमच्यापासून सुरुवात केलेली आहे, इथून सुरुवात केलेली आहे विकासाची आणि त्यामुळे इथल्या ज्या जनतेला आहे त्या प्रचंड प्रमाणात रोजगार मिळणार आहे। इथले जे यूथ जनरेशन आहेत जवळजवळ 1.5 ते 2 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे सगळेच प्रश्न सुटतील अशी आम्हाला आशा आहे। नक्कीच सर्वात महत्त्वाचा प्रश्न 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे। त्याचबरोबर रस्त्यांची ओपनिंग केलेली आहे, रस्ते जे लेन आहेत त्याचा शुभारंभ केलेला आहे। किती गरजेचं आहे रस्त्यांची? या आत्ताच्या याच्यामध्ये जे रस्ते आहेत त्यांची तुम्ही दुरावस्था बघितलेली आहे। आपल्याला म्हणजे त्या आपले जे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे होतात, आपले कंटेनर जे चालतात रस्त्यावरून, त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जे ॲक्सिडेंट होतात, आपल्याला 8 पदरी रस्त्याची खरंच नितांत गरज आहे। आणि त्यांनी जो मुद्दा उठवलेला आहे तो अगदी बरोबर आहे की आपला हा रोड एक्सप्रेस सारखा झाला पाहिजे। एक महत्त्वाचा प्रश्न होता रायगडचा किंवा मग उरणचा का जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या जमिनी गेल्या होत्या, त्यांना जमिनी आज मिळण्याची घोषणा झालेली आहे। किती महत्त्वाची बाब आहे? 28 वर्षाचा लढा आहे हा। 28 वर्षाचा लढा असून पण नुसत्याच गोष्टी करत होते आधीचे सरकार। आता इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार आहेत, त्यांची जागा गेली आहे, त्यांच्यासाठी नोकऱ्या मिळणार आहेत। ती सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट मोमिकसह कपिल राव, झी मीडिया ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।